एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे, जेथ ध्यानाचे हि डोळे पावतीना, एरवी हा योगिया नाडळे. एरवी हा भगवान अभाव योग्यानं सापडत नाही, वेदाच्या अर्थालाही आकलन होत नाही. व जे साधक पृथ्वी व जलतत्वप्रधान जडदृष्टीने निराभास ध्यान करीत असतात, त्यांच्या ध्यानाचे डोळे त्या अतेंद्रिय स्वरूपाच्या ठिकाणी पोचत नाहीत. आणि अष्टांगादी संकटी योगी शिणताती किरीटी, परी अवसर नाही भेटी जयाची, हटिये सांडिती ओढा. भगवान ज्ञानेश्वर महाराज या ओवीत म्हणतात, एरवी हा योगिया नाडळे. कोणता योग? हठ आणि अष्टांग योग स्वतःहून करण्याचा. त्याच्या ध्यानामध्ये हा येत नाही तेवढ्या ताकदीनं. वेदार्थासी नाकळे. वेद एवढं मोठं वेद भांडार आहे, त्याच्या अर्थांना त्यांनाही अनुभव येत नाही. जे वेद पंडित झालेले आहेत त्यांनाही अनुभव येत नाही, अर्थही कळत नाही तर अर्थाचे अनुभवही येत नाही. जेथ ध्यानाचे हि डोळे पावतीना. अरे ध्यान जरी लागलं तरी भगवंताच्या स्वरूपावर दृष्टी स्थिर होऊच शकत नाही, कारण तेवढी प्रेमाची ताकद ध्यानाची देखील नाही. न वेदाची आहे, न ध्यानाची आहे, न योग्यांची. तो हा निज रूप स्वरूप अनादि निष्कंप, परिकवणे माने सकृप झाला आहे. तो हा निज स्वरूप. अशी आत्मस्थिती देणारा आत्मस्वरूपवान मूळचाच अखंड सनातन अचल असलेला जो श्रीकृष्ण भगवान, तो किती कृपावंत झाला आहे बरं. तो हा निज स्वरूप. भगवान गोपाल कृष्णाने अवतार जरी झाला तरी तो निज स्वरूप आहे. निज म्हणजे आत्मस्वरूप म्हणजे परमात्म स्वरूप काय असतं? मूर्तिमंत भगवान समोर आहे. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. ज्ञानेश्वराला संभ्रम पडलाय, सगुण म्हणू का निर्गुण म्हणू. इथे ओळ आहे, तो हा निज स्वरूप. जरी सगुण दिसत असेल तरी हा निर्गुण आहे, आणि जरी निर्गुणात असेल तरी सध्या सगुणात आहे. काय म्हणू तुला देवा, सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. काय गोड अभंग आहे. अशी आत्मस्थिती देणारा आत्मस्वरूपवान अनादि निष्कंप. हा आजचा नाही, अनादि आहे. अरे फक्त देवकीच्या उदरात जन्म झालाय समजू नका. हा कन्हैया अनादि आहे. गोकुळ हा त्याचं लोक आहे, नाही गोलोक. गोलोक रोज रास क्रीडा होते, रोज रास क्रीडा. गोलोकामध्ये आजही भगवान श्रीकृष्ण आहेत. प्रसिद्ध संत नरसिंह मेहता गुजरातचे. प्रेमभक्ती अफाट होती आणि इच्छा होती की भगवंताची रास क्रीडा पाहावी. आणि त्यावेळेस यांना एका सूक्ष्म रूपामध्ये तिथे नेलं गोलोकात भगवंताने. आणि रास क्रीडा सुरू झाली. राधा गोपिका, कारण काही गोपिका आलेल्या होत्या गोकुळात, म्हणजे त्या गोलोकातल्या. मी सांगितलेलं एकदा केव्हा तरी, पुन्हा सांगूत कधी. गोकुळामधले काही गोपिका ह्या गोलोकातून आलेल्या होत्या, भगवंताचा नेहमी सहचर असणाऱ्या. आणि रास क्रीडा सुरू झाल्यानंतर ढोल डमरू सगळं वाजायला लागलं
आणि राधिकेला वास आला की पृथ्वी तलावरला माणूस आलेला आहे. एकदम तिने रासक्रीडा बंद केली. म्हणाली, भगवंता, दिव्य लोकातली ही दिव्य स्वरूप रासक्रीडा मानवाला तुम्ही दाखवता, कचरा झाला म्हणले. पृथ्वी लोकातला एक मानव आलेला आहे आणि त्याला रासक्रीडा दाखवता. इतकी अफाट दिव्य दृष्टी आणि शक्ती देऊ, ते पाहू शकणार नाहीत अशी स्थिती पाहिजे. दिव्य लोक आहे तो. अरे साधा प्रकाशाचा लाईट आपण सहन करू शकत नाही, भगवंताचा लाईट काय सहन करू? त्यांनी द्यावी ती ताकद. एक सर्च लाईट आपण सर्कशीमधला सहन करू शकत नाही, सूर्याकडे पाहू शकत नाही. तो तर करोडो सूर्याचा प्रकाश असणारा प्रकाश. आणि ती रास क्रीडा इतका दिव्य तेजाने युक्त असते, करोडो सूर्य जिथे प्रगटतात, आणि त्याला तुम्ही ती शक्ती दिली. त्यानंतर भगवान हसले, म्हणजे राधा, उत्तर तुला मिळेल, पण आज फक्त त्याला थांबू दे आणि रास क्रीडा आपण सुरू करू. रास सुरू झाला. एक मशाल दिली होती हातात नरसिंह मेहताच्या, आणि ती तेलाची मशाल ज्यावेळी जळत 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 हात जळत गेला, तरी नरसिंह मेहताच्या मशालीतून म्हणजे हात जळू लागला, तरी हे ध्यान मुद्रेमध्ये पाहून पाहत आहेत रासलीला. राधेने पाहिला हात जळतोय, तरी देहभान विसरले. राधा, सांग म्हणे, आता रासक्रीडा दाखवू का नको? हात जळाला तरी भान नाही. काय अफाट स्थिती आहे. तो गोलोक अनादि निष्कंप गोलोकातून अवतरलाय हो. अच्युत आहे म्हणून भगवान कृष्णाला अच्युत म्हणतात, ज्याला च्युती नाही. म्हणून तर भगवान शंभू देखील अवतार पाहायला आले. कसा आलाय तो? तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परिकवणे माने सकृप झाला आहे. आजही वृंदावनामध्ये त्याची ताकद असेल, सोपं नाही. रोज रात्री 4 डायमेन्शन मध्ये रास क्रीडा असते. ताकद असणाऱ्यांनी पाहावी. काही साधूंना पाहायला मिळाली म्हणतात. फार भावविभोर स्थितीत होते ते, पण बेशुद्ध झाले. आजही वृंदावनामध्ये आहे 4 डायमेन्शन. 4था लोक. तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परिकवणे माने सकृप झाला आहे. हा मूळचा अखंड आहे, सनातन आहे, आचल आहे, गोलोकामधला आहे ना. जो श्रीकृष्ण भगवान, तो आज या अर्जुनावर किती कृपावंत झाला आहे बरे, किती कृपावंत झाला. अचल आहे, त्याला कोणी डिगू शकत नाही, त्याला मोह नाही, त्याला माया नाही, त्याला ममता नाही, काही नाही, निर्गुण आहे, साकार झाला. किती कृपावंत झाला. काय भाग्य आहे अर्जुनाचं. म्हणजे माऊलीला किती प्रेम दाटलंय अर्जुनाविषयी. आपल्याला दाटलं का नाही? हा, असं असं दिसतंय बरं का, दिसतंय दिसतंय, काही ओव्यातनं दिसायला. हा त्रैलोक्य पटाची घडी आकाराची पैलथडी कैसा याची आवडी आवरला असे. या त्रैलोक्य रूप वस्त्राची घडी आहे. या त्रैलोक्याचा संकोच विकास करून यात अवतीर्ण व तिरोहित होऊन हा आकाराच्या पलीकडचा अतेंद्रिय आहे, पण अर्जुनाविषयीच्या प्रेमाने कसा आकळला आहे. अरे या विस्तारित असणारा कणाकणातला हा विश्वपती अंकुचित होऊन अर्जुनासाठी प्रगटला. काय भाग्य, अहो भाग्य, अहो भाग्य.
तर ज्ञानेश्वरांना एवढंच वाटते, काय भाग्य आहे. म्हणजे कृष्णाचं सामर्थ्य कणाकणात भगवंताला भगवान ज्ञानेश्वरांना दिसत होतं. त्याच्यामुळे म्हणतायत अहो भाग्य. अथ चतुर्थोऽध्यायः श्रीभगवानुवाच इमे विवस्वते योगं प्रोक्तवानहम्यशं विशस्वान्मये प्रहं मनुईक्ष्वाकशेम्ब्रवीत् इमे विवस्वते योगं प्रोक्तवानमहमव्ययम्. मी हा अक्षय असा ज्ञानबुद्धी योग आदित्याला सांगता झालो, आदित्य मनूला सांगता झाला, मनू इक्ष्वाकू नावाच्या अधिराजाला आपल्या पुत्राला सांगता झाला. हा सूर्यवंशातील विशाल भारताचा पहिला सम्राट होय. भगवान म्हणाले, ज्ञानयोग अविनाशी मीच बोधिला सूर्यासी. सूर्य बोधिला मनुला, मनु दीक्षा इक्ष्वाकुला. मग देव म्हणे पंडुसुत, हाची योग आम्ही विवस्वत. कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, नैष्कर्म्य उत्पन्न करणारा, कधीच क्षय न पावणारा, निष्पन्न करणारा असा दीक्षाप्रधान बुद्धियोग आहे. हाच योग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ती गोष्ट फार दिवसापूर्वीची आहे. मग तेणे विवस्वते रवी. ह्या ओव्या खूप चालणार आहेत बरं का. तिन्ही एकदम घेतोय आणि मग सुरू करणार आहे. मग तेणे विवस्वते रवी, हे योग स्थिती अगवी. निरुपली बरवी मनुप्रती. मग त्या विवस्वान सूर्याने या बुद्धियोगाची संपूर्ण योगस्थितीची विज्ञानी रीती आपला मुलगा मनूला सांगोपांग उपदेशली. म्हणूने आपण अनुष्ठिली. मग इक्ष्वाकुवा उपदेशिली. ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. विवस्वत म्हणूने स्वतः याचे अनुष्ठान केले आणि विश्वरूपता येईपर्यंत, आणि मग इक्ष्वाकुला उपदेश केला. अशी ही वैराग्य समबुद्धी योग लक्षणी राजर्षी विद्या वंश परंपरागत आरंभापासून विस्तार पावली आहे. भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय. पुढची ओळी थोडी घेतो. मग आणि कही योग ते राजर्षी झाले जाणते. परितेथेचे आता सांप्रते नेणी जे कोणी. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना, मी योग जो पूर्वी दिला सूर्याला, मनूला, इक्ष्वाकू परंपरेने चालत आला, आज या योगाचा पृथ्वी तलावर म्हणजे भगवान गोपाल कृष्णांच्या गीता उपदेशाच्या वेळेस कोणीही शिल्लक नव्हता असं म्हटलंय. आजही कोणालाही म्हणून म्हटलंय मी भगवद्गीता समजली नाही. लक्षात घ्या, आजही किती मोठे महाराज असोत, भगवद्गीता समजली नाही म्हणण्याचं कारण हे की भगवान गोपाल कृष्ण म्हणतायत अर्जुनाला, अर्जुना आज कोणी शिल्लक नाही. भगवान व्यास नव्हते का? स्वतः भीष्माचार्य नव्हते, कृपाचार्य नव्हते, विदुर नव्हते, उद्धव नव्हते, गोपिका नव्हत्या, त्या काळातले ऋषीमुनी नव्हते का? सांदीपनी नव्हते? अरे स्वतः भगवान व्यास नव्हते का? म्हणजे व्यासांना जो योग होता, विदुरांना होता, भीष्माला होता, तो योग वेगळा होता.
आणि भगवद्गीतेचा प्रतिपाद्य योग वेगळा होता हे नक्की. प्रचंड सामर्थ्याचे ऋषीमुनी होते. भगवान व्यासांची ताकद कधीतरी सांगेल. काय सामर्थ्य होतं भगवान व्यासांमध्ये. अरे 18 पुराण ज्यांनी लिहिली, पूर्ण इतिहास विश्वाचा, आणि ज्यांचा कॉम्प्युटर स्टेनोग्राफर गणपती होते. काय प्रचंड रचना आहे. महाभारत, भागवत, 18 पुराण, 18 उपपुराण. म्हणून ज्ञानेशांनी वंदन केलंय भगवान व्यासांना. अरे व्यासांचं उष्ट जग खातंय म्हटलंय. कोणती बवी आहे. जे महाभारती नाही ते नोहे लोकी तिही, म्हणून मणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. भगवान व्यासांनी इतका सामर्थ्य संपन्न आणि ज्ञानी नाही झाला या विश्वामध्ये. अरे सगळं जग भगवान व्यासांचं उष्ट खातंय असं म्हटलंय, ज्ञानेशांनी म्हटलंय. दोघा तिघांचेच नावं घेतले ज्ञानेश्वरांनी, पैकी एक भगवान व्यास आहे. तरी त्यांच्याजवळही हे सामर्थ्य नव्हतं असं म्हटलंय. आज त्या सामर्थ्याचा भगवद्गीतेमधला जो योग आहे त्या योगाचा कोणीही अर्जुनाला उपदेश करता वेळेस शिल्लक नव्हता हे म्हटलंय. आणि मग कोणी म्हणतंय ज्ञान सांगितलंय, कर्म सांगितलंय, भक्ती सांगितली. कोणी म्हणतं ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला. काय सांगितलं काहीच कळत. कन्फ्युजन आहे, कन्फ्युजन. आणि ते आपल्याला उकलायचं. आता पहिल्यांदा आपण हा भाग पाहू जो भगवंताला अर्जुनाने विचारलं, तू कधी होतास रे. परवा तर जन्मलास. पुढे येईल ती कथा. मी आणि तू काही फार फरक नाही. मी तिथे जन्मलो, तू गोकुळात जन्मला, गोकुळात वाढला. आणि तू कधी गेलास सांगायला. विवस्वानाला, सूर्याला. म्हणजे भगवद्गीतेतील प्रतिपाद्य विषयाचा काळ कोणता. भगवान म्हणतात मी पहिल्यांदा सूर्याला सांगितला, तो काळ कोणता. आता 2 काळ आले. आपण पहिल्यांदा त्या काळाकडे वळूया. तो काळ कोणता. म्हणजे भगवद्गीता जरी अर्जुनाला सांगितली तर पहिला उपदेश मी सूर्याला दिला असं कृष्ण म्हणतात. नंतर विवस्वानाने, म्हणजे सूर्य म्हणजे विवस्वान, आणि त्यांनी आपला पुत्र इक्ष्वाकुला दिला अशी परंपरा भगवान सांगतायत. आणि आज कोणी नाही म्हणतायत. आता तो काळ कोणता. म्हणजे भगवद्गीता त्याच वेळेस सांगितली खोट आहे, त्याचा पूर्वीचा काळ कोणता तो आधी पाहू. आपल्याला जे सांगितलंय ते असं. पहिल्यांदा कोणत्या काळाकडे वळावं असं मला वाटतंय तुम्हाला सांगावा. एक फार मोठे विद्वान होऊन गेले. योगायोगाने आपल्या विद्वानांना फारसं आश्रय मिळाला नाही. जयपूर राजघराण्यामध्ये एक आचार्य शर्मा नावाचे विद्वान होऊन गेले. अखंड ज्योतीचे आचार्य शर्मा वेगळे आणि हे वेगळे. हे जयपूरच्या घराण्यातले. यांनी जे लिहिलंय 6 खंड फक्त प्रकाशित झाले. भगवद्गीतेवरचे 6 खंड आहेत एवढा आले. आणि त्याच्यावरही अजून उपखंड खूप आहेत. त्यांनी टोटल संस्कृतमध्ये 20 वर्षात 20,000 पेज लिहिले. किती? 20,000 पेज संशोधन. पण प्रगट झालं नाही. एखाद 2-3 पुस्तकं फक्त सापडतायत.
बाप्पासाहेबांकडे होती, तेही पूर्ण नाहीत. मला वाईट वाटलं. खूप मी शोध घेतला. कळंबरकर माझ्याबरोबर होते. पुण्याला मोठमोठ्या साहित्याच्या बुक स्टॉलमध्ये कचऱ्यामध्ये जाऊन आम्ही शोधलं दिवसभर. आहेत का कळंबरकर? बरोबर आहे ना? शनिवार पेठेत जाऊन नाही सापडलं. पत्रव्यवहार केला मी जयपूरच्या त्या याच्याशी, ते म्हणे शिल्लक नाही आहेत, माहिती नाही. जगात 4 विद्वान होऊन गेले. पंडित सातोळेकर ज्यांनी वेदांचं लिहिलं, एक आचार्य शर्मा, अजून 1-2 आहेत. असे विद्वान होणे नाही, आणि या शर्मासारखा विद्वान होणे नाही. अवतारांचं रहस्य याच्यावरच पुस्तक. प्रचंड साहित्य जे आलं नाही मार्केटमध्ये, जे आलंय त्यावरून मी ती कथा सांगतो. यांचं संशोधन काय आहे भगवद्गीतेवर अफाट आहे. त्यांचं पुस्तकही समजणं कठीण आहे. त्यांच्यामधला भाग मोदीजी महाराज मान्य करत होते, बाप्पासाहेबांनी मान्य केलाय, आपणही मान्य करत आहोत. तसे गीता शास्त्र भगवान व्यासांनी लिहिले, पण प्रथम उपदेश कोणी केला हा प्रथम विचाराधीन प्रश्न आहे. भगवान व्यासांनी लिहिलं, भगवान गोपालकृष्णांनी सांगितलं, मग प्रथम उपदेशक अर्जुनाला भगवंतानी केला तेच आहेत का? हा पहिला प्रश्न आहे. एमं विवस्वते योगम भोक्तवानमहम्यव्ययम् विवस्वान मनवे प्राह मनुईक्ष्वा कवें ब्रवीते. महाभारत कालाचा सर्वांना परिचय आहे. महाभारत काल कधी झाला हो? आज 5200 वर्ष झाली. त्याला सगळ्या विद्वानांची मान्यता आहे. पण विवस्वान युगाचा नाही. हे विवस्वान युग केव्हा झालं? मनुचं युग, याचा पता नाही. कारण विवस्वत युगाचा संबंध देवयुगाशी आहे व देवयुगाचा वेदयुगाशी आहे. वेदामध्ये इतिहासाचा अभाव आहे हे विद्वानाने मांडल्याने कालगणना झाली नाही. वेदाला मान्य केलंय, पण वेद केव्हा निर्माण झाले याविषयीचं विद्वानांमध्ये गैरसमज. पश्चिमने कंट्रीजनी, पाश्चिमात्यांनी, इंग्रज या सगळ्या इतिहासकारांनी, कारण ज्यांची उत्पत्तीच 1500 वर्षात झालेली आहे. अमेरिकेची 500-600 वर्ष झाली. पण भारताच्या इतिहासाला किती पुरातन मानावं म्हणून हार्डली 10,000 वर्षापर्यंत गेलेत ते. बस 10,000 वर्षापूर्वी काहीच नव्हतं. आणि त्याच्यात महाभारत 5200, त्याच्या आधी रामायणपर्यंत जातात ते. त्याच्यापूर्वी आदियुग होतं. तोही युग सांगेल मी. सध्याचे विद्वान काय म्हणतात तो नंतर सांगेल भाग. आधी वाटलं आधी सांगावं, पण आता वाटलं नाही तो नंतर सांगू तो भाग. आपला खरा भाग अगोदर सांगू, आणि नंतर सध्यांचे मत काय ते सांगू. तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आपणही विद्वान दिसलो पाहिजेत ना कुठं सांगत असताना. वेद पुराणांमध्ये वर्णित मानव सभ्यतेचा इतिहास 6 भागात विभक्त आहे. वेद आणि पुराण हे आपले इतिहास आहेत बरं का, इतिहास आहे. आणि म्हणून पुराणांना तर काल्पनिक कथाच म्हटलंय त्यांनी, कारण त्यांना ती दृष्टीच त्यांनी दिलेली नाही. आपले विद्वान त्यांच्या मताप्रमाणे चालतात. वेद आणि पुराणांपासून जर कालखंड घेतला तर 6 भागामध्ये विभक्त होतात. नंबर 1 तमो युग. मी हळूवार सांगतोय की तुम्हालाही लिहिल्या जावं किंवा उद्या कॅसेट ऐकल्यानंतर तुम्ही ते लिहावं. नंबर 1 तमो युग.
नंबर 2 प्राणी युग, नंबर 3 आदि युग, नंबर 4 मणिज युग, मणिज युग, नंबर 5 स्पर्धा युग, नंबर 6 देवयुग, नंबर 1 तमोयुग, 2 प्राणीयुग, 3 आदियुग, 4 मणिज युग, 5 स्पर्धा युग, 6 देवयुग. एक तमोयुग म्हणजे काय? ह्या युगात पशु पक्षी मनुष्य होते. आता पहा, नासदीय सूक्तामधलं वर्णन आठवा, मी सांगितलंय पहा एका कॅसेटमध्ये. तम आसीत, सगळीकडे अंधार होता. विश्व निर्मितीपूर्वी हा परब्रह्म परमात्मा अवात श्वसनमध्ये होता. फुरफुर फुरफुर होती, योग निद्रेमध्ये होता आणि अंधाराने झाकलेला होता. आणि अंधारामध्ये उजेड छोटा होता, टिम 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 टिम. तो म्हणजे परब्रह्म परमात्मा, सृष्टी आरंभापूर्वीची स्थिती, दॅट इज तमोयुग. ह्या युगात पशु पक्षी मनुष्य होते किंवा नाही, प्रश्नचिन्ह आहे. मनुष्य होते की नाही, पशु पक्षी होते की नाही, प्रश्नचिन्ह आहे. ते कसे राहत होते, काय खात होते, हे सगळे वगैरे हे अज्ञान गर्भात विलीन होतं. अज्ञात आहे, माहिती नाही होते किंवा नाही. त्यालाच तमोयुग म्हणतात. यालाच वेदामध्ये असद युग असं म्हटलं आहे. असद युग, तमोयुग असं म्हटलंय वेदानी. वेदानी असद युग म्हटलंय. आता ऋक संहितेमध्ये याचं वर्णन आहे पहा. ऋक संहिता. तम आसीत तमसा गुर्वे मग्रे, तम आसीत तमसा गु वैहे मग्रे. ऋक संहिता अर्थ आहे, आरंभाला अंधाराने झाकलेला होता. हा परमात्मा म्हणजे ब्रह्म अंधारामध्ये झाकलेला होता. सृष्टी प्रपंच तमाने झाकला होता, अज्ञात अवस्थेत होता, गर्भावस्थेत होता. तम आसीत तमसा गुवैहे मग्रे. तम आसीत, तमाने झाकलेला होता. 2 तैतरिक ब्राह्मणक. तैतरिक ब्राह्मणकामधलं आहे पहा. अस देवे आस देवेद मग्र आसीत, आस देवेद मग्र आसीत. अर्थ आहे तैतरिक ब्राह्मणक, सर्व प्रपंच अविज्ञात होता. सर्व प्रपंच, सर्व सृष्टी अविज्ञात होती, काही नव्हती. आता पुन्हा तैतरिक ब्राह्मणक मधलं. इदं वा अग्रे नैव किंची नासित, इदं वा अग्रे नैव किंचनासित. पुन्हा इदं वा अग्रे नैव किंचिनासित. आज जे आम्ही पाहतो पूर्वी काहीही नव्हते असा अर्थ आहे. तैतरिक ब्राह्मण आहे, पूर्वी काही नव्हतं. 4 म्हणजे पहा कुठून आपला इतिहास सुरू होतो. देवानां पूर्वे युगे सतः सदजायत. ऋक संहिता. देवानां पूर्वे युगे सतः सदजायत. देवानां पूर्वे युगे सतः सदजायत.
देवाच्या पूर्वी असतापासून सतचा विकास झाला. म्हणजे देवही जन्मलेले नव्हते, कुठल्याही देवांचा अवतार नव्हता, म्हणजे इवन ब्रह्मा नाहीत, विष्णू नाहीत, कोणी नाही. असतपासून सतचा विकास झाला. म्हणजे तमापासून सत्याचा विकास झाला, सत्वाचा विकास झाला. म्हणजे आधी असत होतं, अंधार होता, म्हणजे आधी पाप होतं. आसीदिदं तमोभूतं प्रज्ञातमललक्षणम् आसीदिदं तमोभूतं प्रज्ञातमललक्षणम् आसीदिदं तमोभूतं प्रज्ञातमललक्षणम् अप्रत्यर्क्य मनिर्देशं प्रसुप्तमिव सर्वथा अप्रत्यर्क्य मनिर्देशं प्रसुप्तमिव सर्वतः. मनुस्मृती. मनुस्मृतीमधलं वाक्य आहे काय? व्यक्त प्रपंच अगोदर तमीभूत होतं. हे जे व्यक्त प्रपंच आहे, संसार आहे, व्यक्त दिसणारा जड संसार, तमीभूत होता, अविज्ञात होता, लक्षण शून्य होता. लक्षण काय? काही नव्हतं. तर्क शून्य अवस्थेत होतं, अंगुली निर्देश रहित होतं व निद्रित अवस्थेत होतं. पहा, व्यक्त प्रपंच अगोदर तमीभूत होतं, अविज्ञात होतं, लक्षण शून्य अवस्थेत होतं, तर्क शून्य अवस्थेत होतं, अंगुली निर्देश म्हणजे असं तुम्ही बोट दाखवू शकत नाही हे होतं. म्हणून हे म्हणजे काय? दिसतच काही नाही. व निद्रित अवस्थेत होतं, जे काय असेल ते झोपलेल्या अवस्थेत होतं. असीदिदं तमोभूतं प्रज्ञातमललक्षणम् म्हणजे काही लक्षण नव्हतं. अप्रतर्क्य म्हणजे तर्कच नाही. मनिर्देशं प्रसुप्तमिव सर्वथा प्रसुप्त म्हणजे झोपलेल्या अवस्थेत होतं. आता वायुपुराण मधलं असामतमविज्ञेयं ब्रह्माग्रे समवर्तत तस्यात्मना सर्वमिदं व्याप्तमासीतमोमयम्. पुन्हा पहा वायुपुराण. असामतमविज्ञेयं ब्रह्माग्रे समवर्तत तस्यात्मना सर्वमिदं व्याप्तमासीतमोमयम्. ब्रह्म प्रकार वर्तमान स्थितीपेक्षा भिन्न होता. ब्रह्म देखील भिन्न होतं, अविज्ञेय होतं, कोणालाच काही माहिती नव्हतं. ब्रह्ममय प्रपंच तम आच्छादित होतं, अंधाराचं आच्छादन होतं ब्रह्मावर. वायुपुराण म्हणजे पुराण इतिहास दाखवतात की नाही. 7 महाप्रलय कालांत एतदासीतमोमयम् प्रसुप्तमेव चार्तर्क्यम् अज्ञातमलक्षणम् अविज्ञेयं विज्ञातं जगताशास्तु चरिष्णु च. मत्स्यपुराण पुन्हा वाचून दाखवतो मत्स्यपुराणातलं. महाप्रलय कालांत एतदासीतमोमयम् महाप्रलयाच्या शेवटी सर्व स्थावर जंगम प्रपंच तमोमय. महाप्रलय ज्यावेळेस झाला त्याच्या शेवटी काय होतं? तमोमय प्रपंच होता, प्रसुप्त होता, तर्कशून्य होता, आकाश लक्षण फक्त होतं, आकाशच दिसायचं फक्त. ज्ञान सीमेच्या तो बाहेर होता. महाप्रलय झाला त्याच्या शेवटी देखील ही स्थिती होती. मत्स्यपुराण. महाप्रलय कालांत एतदासीतमोमयम् तममय होता. प्रसुप्तमेव चार्तर्क्यम् प्रसुप्त झोपलेल्या अवस्थेत होता. अज्ञातमलक्षणम् अज्ञात होता, अज्ञान लक्षण होतं. अविज्ञेयं ज्ञानच नव्हतं. विज्ञातं जगतश्चास्तु चरिष्णु च ज्ञान सीमेच्या बाहेर होतं. ज्ञान नावाचा प्रकारच नाही, सीमाच नाही.
पृथ्वी अंतरिक्ष हा भागही नव्हता, पृथ्वी देखील नव्हती, अंतरिक्षही नव्हतं, आकाशही नव्हतं, स्थावर जंगम नव्हते, व काही असेल तर ते आमच्यासाठी अविज्ञेय होते. म्हणजे समजा काही असेल तर अज्ञात होतं, काही माहिती नाही काय होतं. इदं वा अग्रे नैवे किंचनासीत् न द्योरासीन्न पृथ्वी नांतरिक्षम. तैत्तिरीक ब्राह्मणकामधलं आहे, तैत्तिरीक ब्राह्मणक. इदं वा अग्रे नैव किंचनासीत् न दोरासीन्न पृथ्वी नांतरिक्षम. म्हणजे आकाशही नाही, पृथ्वी नाही, असेल तर माहीत नाही, काही नव्हतं. अशी स्थिती विश्वाची किती काल होती माहिती नाही. विकासवादानुसार लाखो वर्ष होती, असं घ्यायला हरकत नाही. ही स्थिती फक्त अंधार होता, बस एवढंच. नंबर 2, प्राणीयुग. म्हणजे जे लोक म्हणतात 10,000 वर्षाचा इतिहास आहे आम्हाला किंवा या विश्वाला, त्यांच्यासाठीच सांगायचं. 2, प्राणीयुग. पुढे जीवयोनीचा विकास झाला. अचिंत्य शक्तीच्या प्रभावाने, प्रेरणेने, दाम्पत्य भावाद्वारे जडचेतन रूप धातू, मूळ जीव नावाने 3 जीवसर्गाचा विकास झाला. दाम्पत्य भाव, पुरुष प्रकृती, जीवामध्ये तसंच पुरुष प्रकृती निर्माण झाली. स्त्री आणि पुरुष, जीवजंतूमध्ये देखील नारी नर, त्यानुसार क्रमिक विकास झाला. मूळ जीव नावाने 3 जीवसर्गाचा विकास झाला. सभ्य प्राणी देखील पशु म्हणून गणल्या गेले. माणूस निर्माण झाला प्राणीयुगात, पण याला पशुच म्हटलं गेलं, तो पशुसारखाच होता. मनुष्याचे गुरु पहिल्यांदा पशुच होते, गुरु पशु, म्हणून पशुयुग आहे, म्हणून प्राणीयुग म्हटलं याला, पशुयुग. मनुष्य पूर्वी पशुसारखा वागे, नग्न राहणे, परस्पर भांडणे. पशु जसे भांडतात, एक कुत्र दुसऱ्या कुत्र्याला पाहिलं की गुरु 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 करतं. नग्न राहणे, परस्पर भांडणे, निर्बलांना खाणे, हे पशुसारखे चाले. मांजर उंदराला खाते, असं हे पशुसारखे चाले. वृक्षाच्या खाली ताप वर्षापासून वाचवणे. मग झाडाखाली बसलं की आपल्याला उन्हापासून मुक्ती मिळते. वर्षापासून किंवा वर्षा ऋतू असेल, पाणी पडत असेल, पाऊस पडत असेल तर रक्षा होतं म्हणून त्याच्या झाडाखाली थांबणे, असा भाग सुरू झाला. तसे प्राणी थांबत, मग हे थांबायला लागले. म्हणजे पशुकडे पाहायचं, त्याच्यासारखं करायचं. पर्वत, कंदर, गुहा आश्रयस्थान झाले. पर्वतामध्ये गुहा असायच्या, त्या गुहेमध्ये प्राणी गेले, मग हेही त्याच्यात जाऊन राहू लागले. अरे बरं आहे स्थान. जंगली कंदमुळं खायचे, कंदमुळं. मांस हे भोजन होते. भूमी ही शय्या होती, जमिनीवर झोपायचं, हे माहीत झालं. भाषा अस्पष्ट होती, ता पा मा काहीतरी बोलायची. पशुसारखी आ बा चा ओ हो अशी सांकेतिक होती. भाषा जवळ नव्हती. बरोबर, आपले पूर्वज होते सगळे. आजही आफ्रिकेच्या जंगलात नरमांस भक्षी मानव आहेत, त्या कालाची आठवण देतात. आजही आफ्रिकेच्या जंगलात नरमांस भक्षण करणारे, त्या युगातले त्या टाईपचे प्राणी मान्य माणसं आज आहेत. ही अवस्था हजारो वर्ष राहिली प्राणीयुगाची. म्हणजे तमोयुग लाखो वर्षांचा होता, प्राणीयुग देखील हजारो वर्षांचा होता, माहिती नाही. नंबर 3, आदियुग. आदियुग
देवांच्या प्रसादे मानवी बुद्धीत विकास झाला, थोडा इंटेलिजंट कोशंट वाढला, बुद्ध्यांक. नग्न म्हणजे लज्जा हे त्यांना कळू लागलं. अरे अरे नागवं राहणं चांगलं नाही. पशूंचे गुप्तेंद्रिय शेपूट किंवा चर्मवेष्टने झाकले हे समजले. हे पा, गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, त्यांचं गुप्तेंद्रिय पा शेपटीने झाकलेलं आहे हे यांना कळायला लागलं. अरे पशूंचं किंवा चर्माने एखादं झाकलेलं असायचं त्या कातडीने. पशूंचे गुप्तेंद्रिय उघडे नाही, पण यांना वाटलं आपले उघडे चांगलं नाही, त्यांच्याकडून शिकले झाकायचं. पशूंचे गुप्तेंद्रिय शेपूट किंवा चर्मवेष्टनाने झाकले समजले, म्हणून वृक्ष व वल्कल, मग ते वृक्षांची साल काढली, ते गुंडाळू लागले. शुष्क पत्र किंवा मोठं पान झाडाचं दिसलं ते गुंडाळू लागले. पशुचर्म किंवा सिंह मेला, वाघ मेला, त्याचं कातडी गुंडाळायला लागले. अधोभाग झाकला, खालचाच भाग फक्त झाकला. पशुसारखे संघटन शिकले. पशु एकत्रित राहत पा, हत्तीचे कळप, वाघाचे कळप एकत्र राहतात की नाही, पण कुत्र्याचं एकत्र राहत नाहीत बरं का. कुत्र्याचं आपल्यासारखं आहे, हे एकत्र राहू लागले. पशुसारखे संघटन शिकले. चकमकीतून अग्नी शिकले. कुठं कुठं चकमकाने असं चकमक झाडल्यानंतर ठिणगी पडायची, त्याच्यातनं अग्नीची निर्मिती झाली. भाजलेले मांस रुची समजली. काही ठिकाणी वनामध्ये आग लागायची, पशु भाजल्या जायचे, भाजलेलं मांस खाल्ल्यानंतर ते रुचिकर लागू लागलं. कच्च्या मांसापेक्षा भाजलेलं मांस चांगलं हे त्यांना कळालं. हाडांचे दागिने झाले. हाडं, आज आपण हाडू घेऊन जर चालू लागलो तर रामूला आणून द्यायचं, हे हाडाचं दागिनं कर. त्यावेळेस दागिने वापरले आपल्या पूर्वजांनी. हाडाचे दागिने झाले. चर्माने ढोलक बनला, मग एक ढोलक बनवला, चर्म काढलं, कातडी एखाद्या प्राण्याची ढोलकाला लावली, वाजलं, वा वा छान वाजलं, ढोल बनला. पशुपालन सुरू झाले. छोटे छोटे संघटन झाले. लहान लहान कळपानं राहू लागले माणसं. पाषाण व लोखंडाची शस्त्रे बनली. पशूंना मारायचं तर मग पाषाण म्हणजे दगडांची शस्त्र झाली आणि लोखंडाचे शस्त्र तयार झाले. मनुष्यांच्या सभ्यतेचा श्री गणेश येथून सुरू झाला. आदियुगापासून मनुष्याची सभ्यता, याला आदियुग म्हटले. हाही काल हजारो वर्षांचा आहे. डार्विन थिअरी, हजारो वर्षांचा काल आहे. 4 मणिजा युग, चौथा युग आता सुरू झालं, मणिजा युग. मानव सभ्यतेचा पूर्ण विकास या युगात झाला. मणिजा युग, मानव सभ्यतेचा विकास पूर्ण झाला. ग्राम निर्माण झाले, खेडेगाव निर्माण झाले. कृषी उद्योग सुरू झाला, शेती करणं सुरू झालं. कापूस, रेशीम वस्त्र निर्मिती झाली त्यावेळेस मणिज युगात. पंचायत व्यवस्था झाली. गावामध्ये एक पंचायत, 5 पंच, त्यांनी न्याय द्यायचा. पंचायत व्यवस्था सुरू झाली. लोकसत्ताक शासन आले. एक मुखिया असायचा गावाचा, 5 पंच असायचे, असं झालं सुरू. विहीर, तलाव निर्मिती झाली. विहिरी खोदल्या, तलाव निर्माण झाले. उद्यान, उपवन, गांधर्व विवाह पद्धती अवलंबिली गेली. गांधर्व विवाह पद्धती पहिल्यांदा सुरू झाली. उपवन, उद्यान सुरू झाले. 1 ज्ञान, 2 क्रिया, 3 अर्थ, 4 शिल्प, हे धंदे झाले. 1 ज्ञान, क्रिया, अर्थ आणि शिल्प. ज्ञान, क्रिया, अर्थ, शिल्प, ह्या धंद्यावरून 4 भागात मानवी विभक्त झाले. मानव
म्हणजे ज्ञान असेल त्यांचा एक वेगळा क्लास, कर्म असेल म्हणजे क्रिया त्यांचा वेगळा क्लास, अर्थ असेल त्यांचा एक वेगळा क्लास झाला, आणि शिल्प करणारे असतील त्यांचा वेगळा क्लास झाला. 4 भागात विभक्त झाले. विज्ञान आविष्कार निर्मिती सुरू झाली, विज्ञानाची सुरुवात झाली. सभ्यता, संस्कृती व विज्ञान पश्चिम देशासारखे होते त्यावेळेस. आज पश्चिम देशामध्ये जे विज्ञानाच्या आविष्कार आहेत, सभ्यता, संस्कृती व विज्ञान पश्चिम देशासारखी सुरू झाली. इतके पारंगत झाले मणिजा युगामध्ये मानव. मणिजा नावाने समाज ओळखला गेला. मणिजा, आणि याला दुसरं नाव आहे पहा, साध्य युग. मी अनेकदा उल्लेख केलाय साध्य युगाचा. मणिजा युगाला साध्य युग म्हटलं. मणिजा नावाने समाज ओळखला गेला. म्हणजे एक, आता याचे 4 मानव जे निर्माण झाले, 4, जसे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र नंतर झाले, त्याच्या आधी ह्या मणिज युगामध्ये नंबर 1 साध्य, नंबर 2 आभास्वर, नंबर 3 महाराजिक, नंबर 4 तुषित. या 4 जातीमध्ये समाज विभक्त झाला. पहा, साध्य नंबर 1, 2 आभास्वर, नंबर 3 महाराजिक आणि नंबर 4 तुषित. साध्य, आभास्वर, महाराजिक व तुषित ह्या जातीची निर्मिती झाली. म्हणजे देवयुगात ज्या 4 वर्णाश्रम व्यवस्था झाल्या त्याचा आधार ह्या 4 श्रेणी होत्या. म्हणजे देवयुगामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या ज्या 4 वर्णाश्रम व्यवस्था स्थापन झाल्या त्याच्या आधीचे टर्मिनॉलॉजी साध्य, महाराजिक, आभास्वर आणि तुषित ह्या 4 जाती. साध्य म्हणजे ब्राह्मण, आभास्वर, महाराजिक नाही, आभास्वर नाही, महाराजिक म्हणजे क्षत्रिय, आभास्वर म्हणजे वैश्य आणि तुषित म्हणजे क्षूद्र, अशा 4 जाती. देवयुगात ज्या 4 वर्णाश्रम व्यवस्था झाल्या त्याचा आधार या 4 श्रेणी होत्या. ज्ञानप्रधान साध्य, जसे ब्राह्मण ज्ञानप्रधान म्हणतात, ज्ञानी, तसं ज्ञानप्रधान साध्य होते त्यावेळेस, पण ते वैज्ञानिक होते. वैज्ञानिक लक्षात घ्या. व ते ब्राह्मण होते. परमप्रतापी धनुर्धर त्या युगाचे महाराजिक क्षत्रिय होते. कृषी, गो व्यापार मध्ये दक्ष जात असणारे आभास्वर पुढे वैश्य बनले. म्हणजे लढाया करणं, महाराजपणा, राजे रजवाडे हे सगळे कोण होते? महाराजिक. आणि आभास्वर म्हणजे हे होते वैश्य. यांना कृषी, गोपालन आणि व्यापार ह्या 3 गोष्टी दिल्या. पुढे वैश्य बनले ते. आणि शिल्प पारंगत असणारे, समाज सेवेत रत असणारे क्षूद्र कोणाला म्हणतात? नंतर आपण वेगळी त्याची जात फार विचित्र करून टाकले, हजारो वर्षात ती गोष्ट वेगळी. पण ही क्षूद्र का? ती शिल्पी होते. म्हणजे पहा, लेण्या कोरणं, मंदिरं कोरणं, शिल्प, नक्षीकाम करणारी ही मंडळी, समाजसेवा करणारी मंडळी, सेवेमध्ये रत असणारी मंडळी, यांना तुषित म्हटलं, ते क्षुद्र झाले. साध्य जाती नेतृत्व करीत होती. म्हणून ब्राह्मणांचं नेतृत्व जे ढोल वाजवल्या जातात ते ह्या काळापासून. साध्य हे वैज्ञानिक होते, हे ब्राह्मण होते, आणि नेतृत्व सर्व समाजांचं यांच्या हातात होतं. साध्यांनी प्रकृतीची चिकित्सा करून, प्रकृती म्हणजे मूळ शक्ती, वैश्विक शक्तीची चिकित्सा करून, शोध लावून प्रथम यज्ञ विद्या
केमिस्ट्रीचा आविष्कार केला. यज्ञविद्या म्हणजे केमिस्ट्री, यज्ञविज्ञान, यज्ञाचा आविष्कार साध्याने केला. ह्याच यज्ञविद्येच्या आधारावर देवयुगात पुढे भौमदेव व्यवस्था प्रमुख ब्रह्माच्या आदेशाने त्यांचा पुत्र अथर्वा ब्रह्माला मूळ स्वरूप समजून देवत्रैलोकीत यज्ञविद्येचा प्रचारक बनला. हे देवयुगाचं वर्णन येईल त्यावेळेस मी सांगेन. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र अथर्वा यांनी जे यज्ञाची स्थापना केली त्याचं मूळ साध्यांच्या काळात जातं. पहिल्यांदा साध्याने केलेलं आहे, नंतर यांनी वाढवला सगळं. देवत्रैलोकीत या विद्येचा प्रचारक बनला. देवयुगापूर्वी संपूर्ण विश्वात साध्यांचा प्रभाव होता. देवयोनी अस्तित्वातच नव्हती. देवयुगापूर्वी संपूर्ण विश्वात साध्यांचा प्रभाव होता, संपूर्ण विश्वात. व ते ईश्वरवादी नाही, ते अनिश्वरवादी देवांच्या विरुद्ध होते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नास्तिक होते ते साध्य, वैज्ञानिक होते. विमानांचा आविष्कार साध्य काळात झालेला आहे, लक्षात घ्या. म्हणून रावणाकडे देखील विमान होतं, पुष्पक विमान. आणि एक कथा येते, कोणते ते साधू ज्यांनी विमानात संसार केला, कर्दम ऋषी. या कर्दम ऋषींनी देखील विमान निर्माण केलेलं होतं, पण त्याच्यापूर्वी विमान विद्या आहे. म्हणजे देवयुग काळाच्याही आधी साध्य युगामध्ये विमानांची निर्मिती झाली आणि ते विमान बनवले साध्यांनी. देवयुगापूर्वी संपूर्ण विश्वात साध्यांचा प्रभाव होता व ते अनिश्वरवादी देवांच्या विरुद्ध होते. आर्य साहित्यात त्यांचा उल्लेख कसा केला आहे? आर्य साहित्यात पूर्वे देवहा म्हणजे देवाच्या पूर्वी, पूर्वे देवहा सुरद्विषा या वचनावरून कळते साध्या संती देवहा. मंत्रपुष्पांजली बा, काही कळत नाही, सगळे ब्राह्मण बोलत जातात. पूर्वे देवहा मंत्रपुष्पांजली, साध्या संती, साध्य ते साध्य त्यांचं वर्णन आहे. पण मंत्रपुष्पांजली समजली पाहिजे ना. बस अक्षता फेकतो आपण त्या ब्राह्मणाच्या मस्तकावर, देवावर तर काही पडत नाही. सुरद्विषा म्हणजे देवाचा विरोध करणारे होते साध्य. पूर्वे देवहा देवाच्या आधी. ईश्वर सत्तेवर त्यांचा विश्वास नव्हता. आज जे आहे ना अमेरिकेकडे, त्याच्याही पेक्षा प्रगत विज्ञान साध्यांनी निर्माण केलं होतं या जगामध्ये, विश्वामध्ये. प्रकृती सिद्ध क्षणिक विज्ञान उपासक ते होते, भौतिकवादी होते, नास्तिक होते, देवाला मानत नव्हते. आणि प्रकृती सिद्ध सध्या क्षणिक विज्ञान जे पाश्चिमात्याकडे, ते त्यांच्याकडे होतं. आज जे स्थान क्षणिक विज्ञान नास्तिकांचे आहे ते त्यांचे होते. आज जे अमेरिका इंग्लंड यांच्याकडे आहे ते स्थान त्यांच्याजवळ होतं. प्रकृतीच्या नियमित उत्कर्षातून विश्वनिर्मिती असे ते मानत. विश्वाची निर्मिती कशी झाली याचं ते असं मानत. ॲटोमॅटिक, आताही तसंच म्हणतात, निसर्ग डेव्हलप होत गेला, गतिवाद. जसं मानवाच्या अगोदर म्हणजे बंदर होते माणसं, मग शेपूट हळूहळू गळाली, हळूहळू गळाली. असं नाही, यांचा असा विश्वास होता. प्रकृतीच्या नियमित उत्कर्षातून विश्वनिर्मिती असे ते मानत व माणूस त्या नियमाला शिकून नवीन विश्वनिर्मिती करू शकतो हा त्यांचा भाव होता. हे प्रकृतीचं रहस्य जर कळालं, आपणही नवीन सृष्टी निर्माण करू शकतो असं यांचं म्हणणं होतं. या साध्यांचं, हे वैज्ञानिक होते, विज्ञानवादी होते. नवीन सूर्य चंद्रमा आपण बनवू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. पाक केवढं डेव्हलप विज्ञान झालं होतं त्यांच्या काळात.